हाय, वेलकम टू आर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्याच सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले जुहू इथल्या फेमस दक्षिणायन हॉटेलला, जे साऊथ इंडियन ऑथेंटिक साऊथ इंडियनसाठी फेमस आहे. दक्षिणायन हॉटेल तिकडे आलो आहे. आणि हे जे दादा आहेत, अविनाश दादा, त्यांनी हे आम्हाला सजेस्ट केलं होतं. ते इथे आले होते सगळेजण. आणि इकडे तासभर तरी वेटिंग असतं. येस, खूप वेटिंग असतं. आणि आम्ही तरी बाहेरच्या साईडला बसलो आहे. आतमध्ये जिथून एंट्री आहे तिथे अजून पूर्ण वेटिंगवर होतीच लोक. आणि दादांचं लक्ष नव्हतं आणि मी जबरदस्तीने त्यांना सांगितलं मी शूटिंग करतो आहे आणि आता खूप भूक लागली होती. आणि माझे उगाचचे सजेशन्स, इकडे हे ते कर, उगाचच. आहे बघा, हा जो एरिया मी म्हणते जिकडून हॉटेलमध्ये एंटर व्हायला जागा आहे, हे तिथे पण गर्दी असते आणि वेटिंग असतं. इकडे असं छानसा आरसा होता, तिकडे माझे किडे असे सुरू होते उगाचेच. आणि हे जबरदस्तीचे मेंबर तुम्ही बघू शकता किती गर्दी असते. एकही टेबल यांचं खाली नसतं, त्याच्यामुळे बाहेर पण वेटिंग असतं. आणि फायनली आम्हाला हा कोपऱ्यातला टेबल मिळाला होता. आणि इकडे बघू शकता तुम्ही, असं छान त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं लावून ठेवलेलं होतं, अरेंज केलेलं होतं. आणि बाय द वे, सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या तुम्हाला असे सगळे हॉटेल्स दाखवते किंवा मी जिथे जिथे खायला जाते ते काही कॉस्टली वगैरे नसतात, म्हणजे खूप महाग आहेत वगैरे. व्यवस्थित म्हणजे रेग्युलर रेट्स असतात, जसे आपण इतर हॉटेलला जातो आणि खातो तसे. तर याची जबाबदारी. आणि आता काय घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय ऑर्डर करायचं, हे आमचं सुरू होतं. ज्याची जबाबदारी मी दादांनाच दिली होती, कारण का ते इथे एक दोनदा येऊन गेले होते, त्यांना माहिती इकडे काय काय फेमस मिळतं, त्याच्यामुळे. आणि हे मी माझ्या फ्रेंडला पण विचारायचं काम करते की तू काय तू काय खाणार आहेस. ते बरं, तो म्हणजे असं आहे की तुम्ही काहीही मागवा, असं तर की म्हणजे काही अजिबात उत्साह नाही. आम्हीच उत्सव मूर्ती. काय मागवायचा मोठा गहन प्रश्न होता. आणि मी म्हणजे दादा आता काय मागवतात, प्लीज मागवा लवकर, असा माझा लूक. प्लीज आता भूक लागली आहे खूप, असे माझे वियो जात होते. मागवा एकदाच काय ते, मी खाईन बाबा. आणि असं करत करत आमचं फायनली ठरलं होतं ऑलमोस्ट काय मागवायचं ते. म्हणजे मी ऑर्डर त्यांना देत होतो, वेटर दादांना. मी म्हणजे दादाच, मी नाही. मग उगाचच माझं नेहमीच त्यांना त्रास देणं की अजून हे काय नाही ते काय, मग तुमच्या इथलं फेमस काय, उगाचच आपलं. एवढं सिरियस चेहरा, म्हणजे माझ्या आयुष्यात एवढा सिरियसनेस अभ्यास करताना मी जर दाखवला असतं तर बरं झालं असतं. असो, तिकडचे मेन्यू जेवढे मला कव्हर करता येतील मी केले थोडेफार. आणि हे तिकडे एक छानसं पेंटिंग होतं त्यांच्या इकडच्या भिंतीवर, ते सुद्धा मी कॅप्चर केलं. फायनली आमची ऑर्डर आली होती. तर आम्ही पहिली मागवली होती थट्टे इडली. थट्टे इडलीच म्हणतात ना त्याला, हो वाटतं. तर आता एवढं लक्षात नाही येते माझ्या, पण आय थिंक थट्टे इडली असंच म्हणतात त्याला. ज्याच्यावरती छान त्यांची ती गन पावडरच ना, जी पावडर असते ती कमाल लागते. आणि ती मस्त इडली तुपात बुडवून, आणि इकडचं सांबार चटणी आणि ही टोमॅटो चटणी आणि गार्लिक चटणी, त्याला तोडच नाही. म्हणजे ती कमाल होती, अल्टिमेट. त्यात गरम गरम, आहा. आणि बाय द वे, इकडे जे हे सांबार चटणी आहे ते अनलिमिटेड असतं बरं, त्याच्यामुळे हवा तेवढा ताव मारा, तुम्हाला हवा तेवढा ताव. ओके. बिचारे दादा सर्व करत होते आणि मी नुसती बघत होते, पण ठीक आहे, कधी कधी चालतं.
आणि मग मग माझे पराक्रम इकडनं कसं शूट करता येत नव्हतं, जमत नव्हतं. मग मी इकडून तिकडे शिफ्ट झाले होते आता खाण्यासाठी. आणि ही जी मी तुम्हाला सगळी हॉटेल्स सजेस्ट करत असते जिथे जिथे मी जाते, ती एकतर महागडी म्हणजे महागातली नसतात. मी जसं बोलले, आपण रेग्युलर हॉटेलला जातो तिथे जे रेट्स असतात तसेच असतात. आणि तुमच्यापर्यंत पण ह्या फेवरेट जागा पोहोचाव्यात त्याच्यासाठी माझा हा आटापिटा असतो, बाकी काही नाही. माझी नेहमीची सवय, पहिलं स्मेल म्हणजे वास घ्यायचा आणि मग मस्तपैकी खायचं. आ हा 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 हा, कमाल. माझ्या रिॲक्शनवरून कळलंच असेल, मला दुसरं काही बोलायची गरज नाही. आणि मी तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण की मी ते तुमच्यापर्यंत अशासाठी पोहोचवते, कारण का तुम्हाला माहिती आहे की मला जे आवडेल तेच सजेस्ट करते. सो मी 100% तुम्हाला रेकमेंड करेन हे. आणि आता तो मागवला होता टॅमरेंड राईस, मस्त चिंचेच्या म्हणजे रसात तो बनवतात, म्हणजे आपण जो चिंचेचा कोळ घरी बनवतो तसं त्या ह्याच्यात तो राईस बनवतात, टॅमरेंड राईस. कमाल होता खरंच, तो पण कमाल होता. आधी इडलीवर ताव मारणं आमचं सुरूच होतं. इडली होतीच थोडीशी शिल्लक, तर आणखीन हेही सुरू होतं आमचं. जशी ऑर्डर येईल तसं खाणं आमचं सुरू होतं, म्हणजे काहीही चालू होतं. आणि सगळं गरमागरम, आह तोडच नाही. आणि अशा मस्त वाफा येतात त्याच्यामधून. आणि माझी ॲज युजल खातानाची दुसरी बडबड पण सुरू होतीच. मस्त होता खरंच, राईस खूप छान होता. आणि आता आले होते आम्ही मागवलेले गरमागरम मेदू वडे. नॉट मेंदू वडे, मेदू वडे. अजूनही काही लोक, काही नमुने त्याला मेंदू वडे म्हणतात. कॉल मेदू वडे. मी म्हणायचे असं काही नाही की लोकच म्हणतात बाकीचे म्हणतात. मला कळेपर्यंत नीट व्यवस्थित मी मेंदू वडाच म्हणायचे. हल्ली हल्ली ती आपण अक्कल पाजळवतो ना, आपल्याला कळायला लागलं तसं येते मेदू वडा म्हणते. आणि ते बाजूला होती ती सेवई होती. आता त्याचं मला नाव नाही आठवत आहे, दादांनी ऑर्डर केली होती बट ऑब्वियस. आणि माझा प्रताप बघा, ताटात तो भात आहेच, टॅमरेंड राईस. हां, मेदूवडा आल्यावर म्हणजे बघ, आता मी अर्धा तो राईस खाणार आणि अर्धा मेदूवडा, म्हणजे माझं काहीही सुरू होतं. म्हणजे मग सगळं खायचं आहे ॲट अ टाईम, सगळं म्हणजे काय हे पण ते पण आणि सगळंच. आणि फायनली दोघांचं बिल पे करणं सुरू होतं, काहीही पडलेलं नव्हतं. आणि मी व्हिडिओ शूट करते आणि नंतर हे जबरदस्तीचे मेंबर हाय करा बाय करा. मला मीच सांगितलेलं. तुडुंब पोट भरून निघालं होतं. सो नक्की या हॉटेलला. ओके, बाय, लव यू. आणि लाईक करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा.